उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी. सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता. श्रोते हो, करुणाष्टकाच्या या 25व्या श्लोकापासून समर्थ त्यांच्या परमदयाळू रामाकडे मागणे मागत आहेत. हे मागणे अर्थातच केवळ वैयक्तिक नाही, तर जो जो साधक परमेश्वराची भक्ती करतो त्या सर्व साधकांसाठी हे मागणे आहे. परमेश्वराच्या दर्शनाची तळमळ लागलेल्या साधकाचे मन कसे असावे याचे विवेचन समर्थ करतात. ते म्हणतात, उदासीन हे वृत्ती जीवी धरावी. साधकाने उदासीन असावे म्हणजे कसे असावे, तर कमलपत्राप्रमाणे. कमळाच्या पानावर नाही का दवाचे थेंब पडतात, पण ते त्याला चिकटत नाहीत. तसेच कमळ जरी दलदलीच्या पाण्यात वाढत असले तरी तो चिखल त्याला लागत नाही. तसे या साधकाने राहावे. हा साधक किंवा भक्त संसारात असतो, समाजात वावरतो, पण त्याच्या सर्व क्रिया या निरपेक्ष असतात. गीतेत सांगितल्याप्रमाणे तो स्थिरचित्त आणि स्थितप्रज्ञ असतो. त्याच्यासाठी सुखदुःख समान असतात. सुखदुःख समे कृत्वा लाभ लाभौ जयाजयो, याप्रमाणे तो सुख दुःख लाभ नुकसान जय पराजय या सर्व स्थितीत स्थिर चित्त असतो, उदासीन असतो. अशी वृत्ती आता त्या रघुवीर रामाने आपल्याला बहाल करावी असे समर्थांचे विनवणे आहे. तसेच ते पुढे म्हणतात की सर्वांची अति आदराने सेवा करण्याची सेवाभावी वृत्ती माझ्या अंगात बाणावी, असे बळ मला श्रीरामाने द्यावे. ही सेवाभावी वृत्ती सदैव बाळगणे एवढे सोपे नाही बरं, कारण यात अहमपणाला थारा नसतो, स्वार्थाला जागा नसते. त्यामुळे अशी इतरांची आदराने सेवा करण्याची वृत्ती माझ्या अंगी यावी असे समर्थांचे देवाकडे मागणे आहे. उदासीन वृत्ती आणि सेवाभाव कशासाठी, तर श्रीरामाचे गुणगान सदैव करण्यासाठी. म्हणून समर्थ विनवतात, हे रघुनायका, माझे आता तुझ्याकडे हात जोडून एवढेच मागणे आहे की तुझ्या नामस्मरणात माझे मन सदैव लागो. तुझे नामस्मरण मला गोड वाटू दे. माझ्या मनाला त्याची गोडी लागावी, जेणेकरून मी या भवतापातून सहज पार होईल. समर्थांचे मागणे फक्त स्वतःसाठी नसून हे विश्वात्मक मागणे आहे. आणि म्हणून ते म्हणतात, उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी. सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.